पाणंद रस्त्याचे चुकीचे काम होऊन पावसाचे पाणी शेतात शिरले, त्यामुळे एका शेतकऱ्यांची 3.5 एकर जमीन वाहून गेल्याच्या नैराश्यातून एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। रमेश शिंदे असं आत्महत्या केलेल्या 41 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते जालन्यातील हस्तीपिंपळगावातील रहिवासी आहेत। या रस्त्याच्या चुकीच्या कामासंदर्भात शिंदे यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने शिंदे यांची 3.5 एकर जमीन त्यातील पीक वाहून गेल्याच्या नैराश्यातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयत शिंदे यांच्या वडिलांसह मेव्हण्यांनी केला आहे। दरम्यान जालन्यातील जिल्हा रुग्णालयात शिंदे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं। दरम्यान हस्तीपिंपळगाव शेवगा हा पाणंद रस्ता नकाशाप्रमाणे करण्यात यावा, तसेच वाहून गेलेल्या 3.5 एकरावरील पीक आणि जमीन नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा मीही आत्महत्या करीन आणि आत्महत्या केलेल्या मुलाचं शव ताब्यात घेणार नाही, असा इशारा मयताच्या वडिलांनी दिला आहे। दादा, काय सांगणार की या ठिकाणी तुमच्या मुलाने विश्वासन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे, नेमका प्रकार काय आहे आणि तुमचा काय आहे? आमच्या शेत रस्त्याच्या कडीनं नकाशाप्रमाणे रस्ता आहे गावठी शिव, तर तो रस्ता काही कारणास्तव बंद पडला आणि बंद पडला तर ते त्याने येऊन खोटे नाटे पंचनामे करून बोगस कार्यक्रम केलेले आणि ते माया शेतातून रस्ता घालवला नावलं नकाशाच्या प्रमाणे करून घ्या तुम्ही, तर ते पुन्हा आले नाही, त्यानं कुठं काय केलं आणि काय नाही। हे माया शेतामध्ये पाणी अडवलं गेलं, ते नाल्या जे पाणी जात होतं रस्त्यानं ते पाणी माया शेतात आल्यामुळं मग 3-3.5 एकर शेत वाहून गेलं। मुलाने आत्महत्या का बरं केली? हा, तर ते पाण्यामुळं शेती खडून गेली, 2-4 लेकरे लहान लहान नाही झालं, मी पण तीच वाटे। मी पण आता तेच करणार, तरी शासनाने निर्णय नाही घेतला। मी त्याला म्हणलो प्रोसिजरनं तुम्ही तहसीलदार गिरदावर तलाठी काय जी लोक असते ते आणा, नकाशाप्रमाणे रस्ता आहे त्या हिशोबाने रस्ता करून घ्या। हस्तीपिंपळगाव शेवगा शिवारात शेवगा रस्ता। नाव काय होतं मला? रमेश केशव शिंदे, वय 40-41 येते। काय मागणी आहे? मागणी काय आहे, जी आमची नुकसान भरपाई जी झालेली आहे, शेत वाहून गेलेलं आहे, हेच मी अर्ज फाटी करतो आणि रस्ता व्हावा नकाशाप्रमाणे हेच आम्ही त्याला विनंती करू तुम्ही या रस्ता करून द्या आम्हाला। बाकी रस्ता नसल्यामुळं आम्हाला त्याला म्हणजे 4-5 पोलच्या अंतराच्या हिशोबानं उचलून आणावं लागलं, तर जुळणी करून। ते आम्हाला ते न्याय भेटल्याशी आम्ही डेडबॉडी उचलीत नाही। काय नाव काय तुमचं? केशव अंबादास शिंदे। दादा, काय सांगणार? माझं नाव बाळासाहेब मंडपे। मी ज्यांनी आत्महत्या केली त्यांचा मेव्हणा आहे। जे माझे मेव्हणे आहे त्यांनी आत्महत्या केली, त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेताच्या बाजूने जो पांदन रस्ता झालेला आहे तो ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे न होता त्याचे बिल म्हणजे चुकीच्या पद्धतीने उचलले गेले, त्या लोकांनी त्यांचे पैसेही काढून घेतले, तो रस्ताही पूर्ण झालेला नाही आणि त्या ज्या रस्त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण त्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे। तर ही जे शेतीची त्यांची नुकसान झालेली आहे याच्याबद्दल आम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडे सगळ्या तलाठी त्यांच्याकडे त्याची अर्ज केला, सगळं त्यांना सांगितलं, पोलीस स्टेशनलाही गेलो, आम्ही सगळे करून बघितलं, पेपरला ही न्यूज दिली, आम्ही गावातल्या लोकांची सह्या वगैरे घेऊन त्यांना अर्जही केले आहेत, पण त्यांनी कुठलीही त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही आणि वैयक्तिक तो माणूस पैसे घेऊन तो मोकळा झालेला आहे। पण जी माझ्या मेव्हण्याच्या शेताचे जे नुकसान झालेलं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यांचं। ते सर्व नुकसान बघून त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे जे पैसे वगैरे लोकांचे असेल किंवा पैशाचं टेन्शन आणि त्यांना वैयक्तिक म्हणजे 4 मुली आहेत छोट्या, त्या मुली हे ते सर्व बघून त्यांना सहन नाही झालं आणि त्यांना कुठेही याचा न्याय नाही भेटला। मग त्यांचं नाव रमेश केशव शिंदे, त्यांचं 41 वर्ष वय आहे। त्यांच्या 4 मुलीपैकी मुलीही माझ्याकडे आहेत राहायला, कारण त्यांची परिस्थिती खूप हालाकीची, त्याचे खायचे वांदे, त्यांच्या घरी खायला प्यायला पण हालाकी आम्ही नेऊन देतोय, एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे। त्यांना हे सगळं दाखवलं नाही, बघवलं नाही। त्यांची मागणी त्याची की जे काही नुकसान झालं, जे लोकांनी चुकीच्या पद्धतीने जे काय केलेलं आहे रोडचं काम ते व्यवस्थित करून द्यावा, त्याच्याबद्दल सगळी पूर्तता केलेली आहे। त्यांच्याबरोबर मीही होतो, पोलीस स्टेशनलाही गेलो होतो, आम्ही अर्जही केले होते, त्याच्या पेपरला बातम्याही दिल्या होत्या, पण कोणीही अधिकाऱ्याने याच्यावर कुठलाही आम्हाला काहीही सपोर्ट केलेला नाहीये। त्याच्याबद्दल त्यांनी हे सगळं काउंटर सगळ्याला कदरून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे।
आता आमची मागणी आहे, जे काय आमच्या शेताचं त्यांच्या 2-3 वर्षाचं नुकसान झालं, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि त्यांचं जे आता पीएम केलेलं आहे, त्यांची बॉडी सध्या इथंच आहे हॉस्पिटलला. आम्ही पीएम रूम मधून बॉडीला हातही लावलेला नाही, कारण हे जोपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी घेणारही नाही ताब्यात. कारण आम्ही याला सगळं करून सगळं शेवटचा पर्याय ते माणूस आमचा गेला तो तर भेटणार नाही, पण कमीत कमी त्याला न्याय तरी भेटायला पाहिजे, म्हणून आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. काय नाव तुमचं? बाळासाहेब मंडपे.